फेल्युअर नक्की काय असतं ना, हे तर चांगलंच अनुभवात आलेलं आहे. पण असंच विचार करून चालणार नाही ना. म्हणजे ठीक आहे, जिंदगी आहे, इट्स हॅपन. टोमणं मारणाऱ्यांना कसं आपण थांबवू शकत नाही ना. असो, चला, आपलेच आहेत. पण या आयुष्यातील घडामोडी इतक्या बदलतील कधी वाटलं नव्हतं. कभी कभी तो साला ऐसा लगता है कि ये जन्म अपने को इम्पोर्टेंट देने वालों के लिए बना है. उनको हसाना, उनको एन्जॉय करवाना आणि साला लाईफ नक्की कसं जगावं हे दाखवणं यासाठी जन्म झाला असावा. कोई नाही, पण साला त्रास, दुःख, दर्द, पीडा हे तर सर्वांच्याच नशिबात असतं ना. असो, लोकांना आपण खुश कसं ठेवू शकतो ना, आणि आपण त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा कसा बनवू शकतो यावर माझं लक्ष असतं. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन प्रवासात आनंदाचे डोहाळे. फेल्युअर सक्सेसच्या नादात एवढा मोठा कधी झालो समजलंच नाही. पुढच्या प्रॉब्लेमला फेस करायचं असेल तर त्याचं सोल्युशन फक्त आपल्या वांग्या बॉईजकडेच असू शकतं हे मला समजून आले. आज माझा वाढदिवस. हा झालो घोडा 30 वर्षाचा. हे मला पटवून देण्यासाठी लहान भावाने आणलेला छोटा सरप्राईज, ते पण 12च्या ठोकेला. 30चा आकडा ओलांडला आहेस रे मूर्खा. आत्ता तरी लाईफ सिरियसमध्ये घे. लग्नाचं बघ, लग्नाचा विचार कर. हा असा संदेश त्यांनी या रात्री दिला. बट खरंच सलाम त्या मैत्रीला. मी स्वतःच चुकी केली असताना राग वगैरे साईडला ठेवून नेक्स्ट दिवशी कामाला जायचं आहे याचं भान न ठेवून पोचले माझ्या बड्डेला. नाहीतर साला आत्ताच्या पोरी ब्रेकअप तर असं क्षुल्लक गोष्टीवरून करतात जसं काय त्यांच्यासाठी काही केलंच नसावं. असो, टाळी एका हाताने वाजत नसते. 3-4 महारथी तर पोचू शकले नाही, पण त्यांनी फोन करून हजेरी लावली. का तर पार्टी मिस नाही झाली पाहिजे म्हणून. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, पुढे जाऊन मी बनवीन कोणते पण मित्र, पण माझ्या हृदयात असेल फक्त जुन्या भावांचे चित्र. नागपूरकरांनी तर स्वतःहून मानपान करून घेतला. असा होता माझा वाढदिवसाचा 12चा ठोका. मग काय, नवीन वर्षाची सुरुवात करायचं ठरवून घरचा रस्ता गाठला. तेवढ्यात एक नवीन प्रसंग घडला. ते पाहूया पुढच्या भागात. वाढदिवसाची मजा डे 2 मध्ये. तर फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या.